नगर लोकसभा निवडणुकीसंदर्भात महाआघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा सुरू असून ती श्रीगोंदा तालुक्यात येऊन पोहोचली आहे। या यात्रेचा 14वा दिवस असून यावेळीही जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळाला। दरम्यान ही निवडणूक जनतेने हातात घेतली असून मागील 10 वर्षात सरकारने शेतकरी हिताचे कोणतेही निर्णय घेतले नसून ज्यांना लोकसभेत पाठवलं त्यांनी देखील जनतेचे फोन कधीच घेतले नाहीत, कुठलेही काम केले नाही, याचा रोष मला पाहायला मिळत असल्याचं निलेश लंके म्हणाले। तर मी जे काम केले ते जनतेला माहीत असून या निवडणुकीत जनता सांगेल कोणी किती काम केलं असं देखील ते म्हणाले। एकदम अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे। आजचा हा यात्रेचा 14वा दिवस आहे आणि 14व्या दिवसाचा शुभारंभ आपण पारगावमध्ये केलेला आहे। तुम्ही पाहिली असेल इतकी उत्स्फूर्तपणे गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। म्हणजे ज्या निवडणुकीला मी लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे त्या निवडणुकीच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तरी ही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे। म्हणून अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लोकांचा पाहायला मिळतो। हे प्रतिसाद कशामुळे हे जर बारकाईने अभ्यासलं तर भाजपच्या मागच्या 5 वर्षापूर्वी मागच्या 10 वर्षापासून कुठलाही शेतकऱ्यांच्या हिताचा कुठला निर्णय घेतलेला नाही आणि ज्यांना 5 वर्षापूर्वी लोकसभेमध्ये पाठवलं त्यांनी कधी लोकांचे फोन उचलले नाही, कुठलं काम केलं नाही, ही भावना हा लोकांचा रोष त्या ठिकाणी पाहायला मिळतो। मी काय केलं हे माझ्या नगर पारनेर विधानसभा मतदारसंघातील लोकांना माहिती आहे। मी प्रत्येक गावागावात काय विकास केला हे सगळ्यांना जगजाहीर आहे। सगळं त्यांनाच माहिती आहे ना। त्यांनी माझे कित्येक वेळा माझे कामं अडवण्याचा प्रयत्न केला, माझ्या प्रत्येक बजेटच्या कामाला स्टे देण्याचा प्रयत्न केला, त्यांनाच माहिती आहे ना, त्यांनाच माहिती आहे। त्यामुळं माझ्या लोकांना माहिती आहे ना मी काम केलं का नाही, तुम्ही केलं का नाही हे जनता सांगते ना। तुम्ही सांगण्यापेक्षा अपेक्षा काय, म्हणजे मी जर खोटं बोलत असलं तर माझी जनता सांगा ना हे खोटं बोलतो, तुम्ही काम नाही, तुम्ही काम केलं असतं लोक म्हणते ना तुम्ही काम केलं।